स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत द ज्वेल वन पेजंट मिस अँड मिसेस महाराष्ट्र या सौंदर्य स्पर्धेची शानदार सुरुवात सीबीडी बेलापूर येथील हॉटेल के स्टार येथे झाली। कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। स्पर्धेत सुमारे 85 मुली व महिलांनी सहभाग घेतला। यावेळी सोनाली कुलकर्णी यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करत मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर यश मिळते असा प्रेरणादायी संदेश दिला। या स्पर्धेसाठी एकूण 12 लाख रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली असून आयोजक स्मृती मोंडके आणि आधार शिंदे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। स्पर्धा ही खरं तर आपल्या आयुष्याचा समाजाचा भाग आहे। आपण शाळेत प्रवेश केल्यापासनं ते स्पोर्ट्स असेल इतर सगळ्याच गोष्टींमध्ये स्पर्धा ही कायम आपल्या आयुष्याचा भाग असते। त्यात अशा काही स्पर्धा असतात ज्यात आपण स्वतःहून भाग घेतो, म्हणजे एखादी सौंदर्य स्पर्धा, पण ही केवळ सौंदर्य स्पर्धा नसून खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्या गुणांना, तुमच्या आत्मविश्वासाला एक भरारी देणारी स्पर्धा आहे। अनेक अशा मुली आहेत जे कदाचित पहिल्यांदाच अशा एखाद्या प्लॅटफॉर्मवरनं स्वतःला रिप्रेझेंट करतायत, स्वतःला प्रेझेंट करतायत। तर या सगळ्या वातावरणामध्ये मला असं वाटतं की तरुण मुलींना इथे मिस आणि मिसेस अशा दोन्ही स्पर्धा आहेत। सो मिसेस यांना देखील प्रत्येक मुलीला, गृहिणीला असेल किंवा तरुण मुलीला असेल, एक उत्तम संधी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी। सिद्ध हे जगासाठी नाही तर स्वतःसाठी करण्यासाठी सुंदर आत्मविश्वास देणारी ही स्पर्धा आहे। सो द ज्वेल वन पेजंट चे स्मृती एंटरप्राइजेस चे सर्व, स्मृती, आधार या सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि अर्थातच स्पर्धकांना खूप साऱ्या शुभेच्छा। महाराष्ट्रभरात ही स्पर्धा होणार आहे, केवळ नवी मुंबई, पुणे, मुंबई नाही, तर प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठमोठ्या जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा पोहोचावी। आजूबाजूच्या सगळ्या मुलींनी, तरुणींनी, गृहिणींनी येऊन यात भाग घ्यावा आणि स्वतःच्या स्वप्नांना एक नवी भरारी द्यावी। थँक्यू। सगळं बदलत नाही, पण एक नवीन सुरुवात नक्की होते। तर ते पाऊल इथे मुलींचं पडलेलं आहे। त्या एका पावलामुळे, या स्पर्धेमुळे नक्कीच एक उत्तम सुरुवात होईल याची मला खात्री आहे। आणि ही संधी तर मिळाली आहे, पण त्याचं सोनं कसं करायचं हे प्रत्येक स्पर्धकांनी करावा अशी मी त्यांना नक्कीच विनंती करेन, कारण संधी सारखी मिळत नसते, ती गमवू नका, त्याचं नक्कीच सोनं करा। प्रत्येक कलाकाराला एक वेगळा मंच लागतो, एक कुठेतरी भरारी मिळण्यासाठी, कॉन्फिडन्स मिळण्यासाठी, कुठेतरी स्वतःची कला सादर करण्यासाठी एक मंच लागतो। तो मंच अशाच पद्धतीचा मला मिळाला होता, त्यामुळे माझी ही सुरुवात अशाच एका स्पर्धेतून झाली आहे। त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड की काय मनस्थिती असेल आता स्पर्धकांची, पण आय कॅन ऑल्सो अंडरस्टँड की काय पद्धतीने जर वापर केला मंचाचा तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो। स्पर्धकांना तुम्ही प्रोत्साहन दिला यासाठी खूप खूप धन्यवाद। माझी सुरुवात झाली आहे, मला ही अपेक्षाही नव्हती। जेवढे इतके कंटेस्टंट्स आले आणि इतके सुंदर दिसत आहेत, प्रत्येक जण सुंदर दिसते आणि मला इतकी मी एक्सायटेड आहे की मला आता हा शो सुरू करून छान बघायचं आहे की त्यांचं म्हणजे त्यांचं जे उत्साह त्यांच्यामध्ये, माझ्यामध्ये जे उत्साह आहे तेवढाच त्यांच्यामध्ये, आणि मला त्यांचा तो उत्साह बघायचा आहे। अँड आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड। खूप सारे धमाकेदार सुरुवात होणार आहे। आपल्यासारख्या मीडियाची साथ असली तरच आम्ही या स्पर्धकांपर्यंत पोहोचू शकू की ज्यांना खूप साऱ्या लोकांना याच्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे। तर यासाठी आम्हाला, आपल्यासारख्या मीडियासाठी आम्ही धन्यवाद देतो की ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आमच्या कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला आहे। तर आता 14 तारखेला 14 मार्च रोजी पुण्यामध्ये हे ऑडिशन होणार आहे। 28 मार्चला साधारणतः कोल्हापूर आहे। असेच प्रत्येक 3 महिने साधारणतः हे सर्व ऑडिशन चालणार आहेत आणि 27, 28, 29 यावेळेस मे मध्ये हा फिनाले आहे याचा पूर्ण, जे महाराष्ट्रातले 6 ऑडिशन संपणार आहेत। पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि ठाणे या उर्वरित ऑडिशन या पूर्ण झाल्यानंतर याचा फिनाले हा मुंबईमध्येच होणार आहे पूर्ण।